नमस्कार बालमित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा बेटा. ओके, चला आज आपण आपल्या जॉमेट्री मधलं जे भूमिती जॉमेट्री मध्ये दुसरी कन्सेप्ट घेणार आहोत. काल आपण काय बघितलं सांगा पटापट. अँगल आणि टाइप्स ऑफ अँगल. ओके, कोन आणि कोनाचे प्रकार आपण बघितले. आज आपण वेगळी कन्सेप्ट बघूया. आजची आपली कन्सेप्ट आहे समांतर रेषा आणि लंब रेषा, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन्स. ह्या दोन्ही लाईन्स आपण आज बघणार आहोत. अतिशय सोपा युनिट आहे आणि छोटासाच आहे, पटकन होणार आहे. म्हणजे छोटेसे दोनच कन्सेप्ट आहेत आणि अगदी क्लिअर आहेत, सोपे आहेत अगदी समजायला. काहीच कठीण नाही आहे, तुम्हाला पटकन समजून जातील आणि लवकरच आपलं क्लास संपेल, कारण हा छोटासा भाग आहे. ओके, आता आपण जॉमेट्री मध्ये दुसऱ्या युनिटला किंवा दुसऱ्या कॉन्सेप्ट मध्ये जातोय. पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स, ज्याला मराठीमध्ये समांतर रेषा किंवा लंब रेषा असं म्हटलं जातं. बघा आता आपण बघूया समांतर रेषा म्हणजे काय, म्हणजेच पॅरलल लाईन म्हणजे काय बघूया. सगळ्यात पहिले आपण बघा, एकाच प्रतलातील म्हणजे असं जे असतं त्याला प्रतल म्हणतात. एकाच प्रतलातील म्हणजे ह्याच प्रतलातील, याला बॉर्डर केली आपण प्रतल म्हणजे. ओके, आता ह्या एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे एकाच प्रतलामध्ये आहेत आणि ज्या एकमेकीला अजिबात छेदत नाहीत, एकमेकीला ज्या क्रॉस होत नाहीत. बघा आता ही इकडे गेली समजा, तरी ही अशी पुढे पुढे जाणार, ही अशी पुढे पुढे जाणार. ओके, आता ही जे आपण प्रतल का घेतलं, याला प्रतल का म्हणतात हे का घेतलं, कारण आता बघा जर हे इकडून आली तर ही याला छेदेल ना, आहे की नाही. म्हणून याला म्हणतात की एकाच प्रतलातील एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा, एकाच प्रतलातील एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना. बघा आता ह्या दोन ज्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, ह्या दोन रेषा एकमेकीला छेदत आहे का, टच होत आहे का एकमेकीला, एकमेकीच्या दिसतंय का तुम्हाला, छेदत आहेत का त्या, नाही, तर त्यांना म्हणतात पॅरलल लाईन्स. ओके, मग त्या अशा पण असू शकतात, ह्या दोन अशा पण असू शकतात, ह्या दोन अशा पण असू शकतात एका प्रतलामध्ये पण. ओके, बघा आता ह्या अशा अशा जातील, ह्या दोन अशा अशा समोर जातील, पण एकमेकीला छेदतील का त्या, एकमेकीला छेदणार नाही. दिवाळी तुम्ही रॉकेट फोडता ना, रॉकेट कसं जाते, सरळ जाते, वर जाते ना. काही काही जर ते खुसकं असलं तर इकडं तिकडं जातं. म्हणून त्यापेक्षा दिवाळीत फटाके फोडायचेच नाहीत, अजिबात आपलं एन्व्हायरमेंट खराब करायचं नाही. पण आपण आकाशामध्ये रॉकेट पाठवतो किंवा उपग्रह पाठवतो, तर ते उपग्रह जेव्हा पाठवतात तेव्हा ते सुद्धा असे पॅरलल जातात, सरळ जातात. ओके, ते आपण एकच उपग्रह पाठवतो, कधी कधी 2-4 उपग्रह सोबत सोबत पाठवले जातात. आता तुम्हाला कळलं का पॅरलल लाईन म्हणजे काय, कळलं की एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या ओळी. आता बघा ही एक वही आहे माझ्याकडे, ही काय माझ्याकडे वही आहे. बघा आता तुम्ही जर बघितलं तर ह्या ज्या वहीच्या रेषा आहेत, आता ह्या ज्या तुम्हाला आडव्या रेषा दिसत आहेत ह्या एकमेकीला कधी छेदत नाहीत. ह्या वह्या एकमेकीला कधीही छेदत नाही. वहीच्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या पॅरलल लाईन असतात, त्या एकमेकीला छेदत नाही, समोर समोर जातात पण एकमेकीला छेदत नाहीत. ओके, वहीच्या पानांवरील रेषा कशा असतात, त्या पॅरलल लाईन्स असतात. ओके बेटा, आता अजून कोणते आहे बघा, तुम्ही मला सांगा बरं, कुठल्या कुठल्या पॅरलल लाईन बघितल्या तुम्ही, अजून कुठे बघितली पॅरलल लाईन, सांगा मला, चॅट मध्ये लिहून पाठवा. बघा आता जर आपल्याकडे समजा स्केल आहे, स्केल माहिती आहे सगळ्यांना कशी असते, तर माहिती आहे तुम्हाला स्केल कशी असते ना. आता हे स्केलचा हा काठ आणि हा काठ, हे दोन्ही जर कडा आहेत किंवा काठ आहेत, तर हे पॅरलल लाईन्स असतात, समांतर रेषा असतात, त्या एकमेकीला भेटत नाही, आहे की नाही. आता आपला समजा जर आपल्याकडे
पुढे आपल्याकडे एक पुस्तक आहे समजा. बघा आपल्याकडे हे पुस्तक आहे है ना. तर या पुस्तकाची ही जी कडा आहे ही लाईन आणि ही जी कडा आहे ही लाईन, या दोन पॅरलल लाईन आहेत. या दोन पॅरलल लाईन आहेत, एकमेकीला छेदत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या म्हणजे भावविश्वातल्या जवळपासच्या कुठल्या कुठल्या पॅरलल लाईन आहेत हे मला सांगा. ओके. आता जर आपण या रेषांना नावं दिली, आपण जर या रेषांना नावं दिली तर त्यांना कसं वाचतात आणि लिहितात हे मी तुम्हाला सांगते. बघा ही रेषा आहे आपली, ही आहे RSR आणि ही जी रेषा आहे ही आहे आपली MN. ओके. आता या रेषांना आपण नावं दिली तर कसं वाचायचं? रेषा SR, रेषा SR आणि रेषा MN, रेषा SR आणि रेषा MN. आता यांना लिहितात कसं? यांना या चिन्हाने दाखवतात, रेषा SR आणि रेषा MN. पॅरलल लाईनला या चिन्हाने दाखवतात, असं लिहितात. ओके. रेषा SR किंवा रेषा MR. ओके. डन. याला म्हणतात पॅरलल लाईन, म्हणजेच समांतर रेषा ज्या एकमेकीला कधी कधी म्हणजे कधी छेदत नाहीत. त्या ज्या एकमेकीला कधी छेदत नाहीत त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात किंवा समांतर रेषा असे म्हणतात. चला बालमित्रांनो, आता तुम्हाला समजलं, पॅरलल लाईन समजल्या. आता तुम्ही काही उदाहरणं मला लिहून पाठवायचे पॅरलल लाईनचे. तुम्ही कुठे कुठे समांतर रेषा बघितलेल्या आहेत त्याची उदाहरणं तुम्ही मला लिहून पाठवायची. बघा आता आपण दुसऱ्या रेषा पाहू. जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्पराशी काटकोन करतात तेव्हा त्या रेषा परस्परांना लंब आहे असे म्हणतात, म्हणजेच त्या दोन रेषा लंब रेषा आहेत. आता पहा, आता समजा ही एक रेषा आहे. ओके. ही एक रेषा आहे जिचं नाव आहे रेषा AB. आता ही एक रेषा आहे, बघा हिचं नाव आहे रेषा C आणि D. बघा रेषा AB आणि रेषा CD. आता रेषा AB ला रेषा CD छेदते म्हणजे ती क्रॉस होते तिला, आणि जिथे जिथे क्रॉस होते तिथे कोणता कोन केलेला आहे तिने? बघा राईट अँगल. कालच शिकलो आपण, शिकलो ना काल, राईट अँगल. जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला काटकोनात छेदते, राईट अँगल मध्ये छेदते, तेव्हा त्या रेषेला म्हणतात परपेंडिक्युलर लाईन. काय म्हणतात? परपेंडिक्युलर लाईन, म्हणजेच मराठीमध्ये लंब रेषा. काय म्हणतात? लंब रेषा. म्हणजे त्याचं इंग्लिश मधलं नाव आहे परपेंडिक्युलर लाईन्स. पहिले बघितलं आपण पॅरलल लाईन्स जे एकमेकीला कधीही छेदत नाही. आता आपण बघितलं परपेंडिक्युलर लाईन्स ज्या एकमेकीला छेदतात, भेटतात एकमेकीला, पण त्या कशा? काटकोनात भेटतात. काटकोन म्हणजे राईट अँगल होतो तयार. जेव्हा त्या एकमेकीला भेटतात तिथे राईट अँगल तयार होतो, म्हणून त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स असं म्हणतात. चला समजलं का बालमित्रांनो? तुम्हाला दोन्ही लाईन समजल्या का? आता बघा हे लिहितात कसं? बघा असं लिहितात, रेषा, हे कसं लिहितात बा? रेषा AB लंब रेषा रेषा CD. बघा कसं लिहितात, रेषा AB लंब रेषा रेषा CD. जी AB ला लंब रेषा कोणती आहे? CD आहे. अशा प्रकारे चिन्हाद्वारे ते दाखवले जातं. बघा बालमित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या की रेषा AB लंब रेषा CD असे लिहितात व रेषा AB लंब रेषा CD असे वाचतात. याला वाचतात रेषा AB लंब रेषा CD, रेषा AB लंब रेषा CD. लिहिताना असं लिहितात आणि वाचताना असं वाचतात. बघा आता कोणतं कुठलं आहे लंब रेषा? तुम्ही पहिले तुम्हाला पॅरलल लाईन दाखवल्या होत्या या वहीमध्ये. या पॅरलल लाईन आहे, समांतर रेषा आहे. आता लंब रेषा कोणत्या? बघा ही जी मार्जिनची लाईन आहे ना, ही मार्जिनची रेषा आणि ह्या आडव्या रेषा. बघा त्या झाल्या परपेंडिक्युलर लाईन्स. काय आहे त्या?
परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे याला लंब रेषा म्हणतात. बघा यांनी काय तयार केलेलं आहे, राईट अँगल तयार केलेला आहे. दिसतो राईट अँगल. कसं लिहायचं कसं वाचायचं हे पण सांगितलं मी तुम्हाला. रेषा ए बी, लंब रेषा सी डी. ओके. पॅरलल लाईन साठी पण कसं घ्यायचं ते पण सांगितलं आपण, वाचतात कसं ते पण सांगितलं आहे ना. पॅरलल लाईन साठी कशी वाचतात, रेषा ए बी समांतर रेषा, समजा रेषा आपण काय घेतलं तर रेषा एस आर समांतर रेषा, रेषा एस आर समांतर रेषा एम एन, हे पॅरलल. ओके, समांतर रेषेसाठी. आणि हे परपेंडिक्युलर, पॅरलल रेषा आणि परपेंडिक्युलर लाईन आणि पॅरलल लाईन याच्यासाठी कशा प्रकारे लिहितात आणि वाचतात ते दोन्ही आपण बघितलं. रेषा ए बी लंब रेषा सी डी, रेषा एस आर समांतर रेषा किंवा पॅरलल रेषा एम एन असं वाचतात. ओके, डन. तुम्ही इंग्लिश मध्ये लाईन एस आर, पॅरलल लाईन लाईन एम एन, लाईन ए बी, परपेंडिक्युलर लाईन लाईन सी डी. ओके, चला आता आपण याच्यावरचे स्वाध्याय सोडवूया. आता तुम्ही बघितलं असेल की हे जे दोन कडा दिसतात तुम्हाला फळ्याच्या, ही एक कडा आणि ही एक कडा आहे ना, दोन दिसत नाही, आडवी आणि उभी. ह्या सुद्धा परपेंडिक्युलर लाईन्स आहे. बघा इथे पण दिसणार तुम्हाला, ही एक आहे, एक खालची एक आहे, अशी खालची, आणि ही एक. तर ह्या परपेंडिक्युलर म्हणजे बघा ही अशी समोर जाणार आहे, ही जी आहे ही अशी बघा राईट अँगल मध्ये ती मिळणार आहे, छेद होणार आहे, म्हणजे एकमेकीला त्या कुठे भेटणार आहे, तिथे राईट अँगल करणार आहे, म्हणून त्यांचं नाव आहे परपेंडिक्युलर लाईन्स. आणि ज्या कधीच एकमेकीला भेटत नाही, छेदत नाही, त्यांचं नाव आहे समांतर रेषा किंवा पॅरलल लाईन. चला आता त्याच्यावरचे प्रश्न सोडूया पटापट. एवढं कळलं बाल मित्रांनो, तुम्हाला कळलं का? दोन्ही लाईन समजल्या का? अतिशय सोपा भाग आहे हा, सर्वात सोपा भाग आपल्या शिष्यवृत्ती मधला, स्कॉलरशिप मधला. सो इझी पार्ट आपण आता सध्या बघतो आहे. ओके, चला डन. चला क्वेश्चन घेऊ. पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहे? बघा आता, पुढील पैकी तुमच्यासाठी हा क्वेश्चन, कोणत्या आकृतीतील रेषा, कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहे? लंब रेषा म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्स, हा लंब रेषा आहे. बघा आपल्याला खाली आकृत्या काढून दिलेल्या रेषेच्या, त्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही ओळखायचं. बघा सांगा पटापट, लिहून पाठवा मला चॅट मध्ये. अँगल झाला होता तो, आपल्याला लाईन्स पाहिजे. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. सांगा कुठलं ऑप्शन राईट ऑप्शन आहे. ही पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहे, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्स कुठल्या आहेत सांगा, यातल्या परपेंडिक्युलर कुठल्या लाईन्स आहेत? लक्षात येते का? व्हेरी गुड, शाबास, छान उत्तर देत आहे तुम्ही, बरोबर, व्हेरी गुड. बघा ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. कारण पहिल्या ज्या रेषा दिसतात त्या विरुद्ध रेषा आहेत, एकमेकीला क्रॉस करतात, त्या विरुद्ध रेषा आहेत है ना. दुसऱ्या ह्या जी दिसते ही परपेंडिक्युलर आहे, कारण या लाईननी इथे काय केलेलं आहे, तयार काटकोन तयार केलेला, राईट अँगल तयार केला आहे, म्हणून ही परपेंडिक्युलर आहे. ह्या पॅरलल आहे आणि ह्या एकमेकीला छेदणाऱ्या रेषा आहेत. बघा म्हणजे आपण आन्सर काढलं आणि आन्सर नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा आता पुढला प्रश्न बघूया आपण. पुढील पैकी कोणत्या अक्षरामध्ये, पुढील पैकी कोणत्या अक्षरामध्ये
पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपणाला लंब रेषा आढळतील, म्हणजेच परपेंडिक्युलर आढळतील. लंब रेषा आढळतील. ऑप्शन नंबर 1 आहे. बघा आता पण इथे पण आपण परपेंडिक्युलर शोधली, इथे पण परपेंडिक्युलर शोधायचं आहे. ए टी. ऑप्शन नंबर 3 इज डब्ल्यू. ऑप्शन नंबर 4 इज बी. चला सांगा, पटकन सांगा कुठला ऑप्शन आहे उत्तर. तुम्हाला माहिती आहे आता कुठल्या या अक्षरांमध्ये, कुठल्या अल्फाबेटमध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन दिसते, लंबरेषा दिसते. सांगा पटापट. एकदम इझी क्वेश्चन आहे. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांनी उत्तर राईट दिलेलं आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅट. आणि ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट ऑप्शन, कारण यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर लाईन दिसते. परफेक्ट. ओके. पुढीलपैकी कोणत्या अक्षरांमध्ये समांतर रेषांची एकतरी जोडी आहे? बघा, पुढीलपैकी कोणत्या रेषांमध्ये समांतर रेषेची पॅरलल लाईन एकतरी जोडी आहे. निदान एक तरी जोडी आपल्याला त्यामध्ये अक्षरांमध्ये, त्या अल्फाबेटमध्ये पॅरलल लाईनची दिसते. अशा कुठले अल्फाबेट आहेत बघू आपण ऑप्शन मध्ये कोणते कुठले दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 इज ई आणि एफ. ऑप्शन नंबर 2 इज ए and X. Option number 3 is C and D. And option number 4 is B आणि P. B and P. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे हा, पण तुम्हाला छान सोडवता येणार आहे. सांगा पटकन उत्तर. बालमित्रांनो, बरोबर उत्तर सांगा. तुम्ही खूपच हुशार मुलं आहेत, छान मुलं आहेत माझी. ते पटापट उत्तर सांगतात. त्यांना समजलंय पॅरलल लाईन म्हणजे का. पॅरलल लाईन म्हणजे ज्या कुठे छेदत नाहीत एकमेकींना, त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. आता जर आपण इथे बघितलं तर ए आणि ए च्या दोन रेषा आहेत. ह्या दोन रेषा ए च्या इथेच छेदलेल्या आहेत. ह्या विरुद्ध रेषा आहेत, ह्या दोन्ही छेदलेल्या आहेत. सी ला तर दिसतच नाही, डी ची दिसते, ती एक अशी दिसते आणि ती गोल म्हणजे अर्धवर्तुळाकार आहे. इथे बी ची एक रेषा आहे, पी ची एक रेषा, इथे दिसतच नाहीये. तर तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये बघितलं तुम्ही तर ह्या रेषा दिसत आहेत पॅरलल लाईन. एफ मध्ये सुद्धा ह्या रेषा तुम्हाला दिसत आहेत की ज्या पॅरलल लाईन आहेत, म्हणजे समांतर रेषा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. व्हेरी गुड. ज्यांनी आन्सर नंबर 1 दिले, शाबास बाल मित्रांनो, व्हेरी गुड बेटा. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? पुढीलपैकी कोणत्या पर्यायात, म्हणजे ऑप्शन मध्ये पर्यायात समांतर रेषा आढळतील? पॅरलल लाईन. आपल्याला कुठल्या याच्यात समांतर रेषा पॅरलल लाईन सापडतील असं त्यांचं म्हणणं आहे. आढळतील. मैदानावर विखूर आखलेले वर्तुळ. मैदानावर आखलेले वर्तुळ म्हणजे सर्कल. 2 नंबर. एकाच पंख्याची पाती. एकाच पंख्याची पाती
म्हणजे फॅनचे पाते, फॅनचे जे पाते असतात 3 किंवा 4 त्याला म्हणतात पाती. नंतर खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या. बघा, खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या. फुटलेल्या 2 फांद्या. आणि ऑप्शन नंबर 4 इज टेबलाच्या समोरासमोरील कडा. टेबलाच्या समोरासमोरील कडा. बघा, आता बघा त्यांचं म्हणणं आहे की पुढीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये समांतर रेषा आढळते. समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन कोणता? आता मैदानावर आखलेले वर्तुळ. कसं आखलं असेल वर्तुळ मैदानावर? इथे आहे का कुठे पॅरलल लाईन दिसतात का? नाही. एकाच पंख्याची 3 पाती. दिसते का तुम्हाला कुठे पॅरलल लाईन? नाही दिसत आहे. हे कमी जास्त असतं अंतर, त्यांच्या पत्त्यांचं अंतर कमी जास्त असतं. ओके, आपल्याला माहित पण नाही ते कसं आहे. आता खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या, म्हणजे खोड आहे, या खोडातून इथून आणि इथून अशा 2 फांद्या फुटल्या. आता ह्या 2 फाट्या जर इकडे तिकडे वेगळ्या दिसत असेल तर त्या कुठेतरी एकत्र झालेल्या आहेत. आणि टेबलाच्या समोरासमोरील कडा. आता बघा, हा टेबल ही समोरची कडा, ही समोरची कडा. ह्या 2 मात्र तुम्हाला पॅरलल लाईन दिसत आहे, समांतर रेषा दिसत आहे, कारण ह्या एकमेकीला छेदत नाहीत. कुठेच ह्या एकमेकीला छेदत नाहीत. आणि म्हणून आपला ऑप्शन आहे, राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 4, टेबलाच्या समोरासमोरील कडा. टेबलाच्या समोरासमोरील कडा हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया. बघा, आपल्याकडे जर त्याचं पुस्तक असेल स्कॉलरशिपचं, त्याच्यामध्ये काय असते, फक्त उत्तर दिलेलं असते, पण ते कशा प्रकारे सोडवायचं हे दिलेलं नसते. तुम्ही उत्तर पाहता आणि पटकन उत्तर सांगता, पण मात्र आपल्याला ते सोडवायचं कसं आहे, त्याचे आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं आहे. कारण आपल्याला पेपरमध्ये तर असं होत नाही ना की तुम्हाला तिथे आन्सर सांगितलं जाते, असं असते का? नाही, तुम्हाला स्वतःच्या मनाने आन्सर काढावं लागते. म्हणून काळजीपूर्वक क्लासकडे लक्ष द्यायचं, अटेंड राहायचं. म्हणजे मग आपल्याला कळते, अरे मॅडमनी कसं सोडवलं, आपल्याला असंच सोडवावं लागणार आहे परीक्षेमध्ये, आहे की नाही. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी कोणते लंबरेषेचे उदाहरण नाही? पुढीलपैकी कोणते लंबरेषेचे उदाहरण नाही? पुढीलपैकी कोणते लंबरेषेचे उदाहरण नाही? मग फोकस करा, नाही लिहिलेलं आहे तिथे, होय लिहिलेलं नाही आहे, नाही लिहिलेलं आहे. रेल्वेचे रूळ, सेकंड ऑप्शन इज दिव्याचा खांब व रस्ता. मग काले काढला होता आपण दिव्याचा खांब आणि रस्ता, तुम्हाला आता पटकन आठवलं पाहिजे तिथे काय आलेलं होतं. लंबरेषे परपेंडिक्युलर लाईन मध्ये काय येतं, 3 वाजता असणारे मिनिट काटा व तास काटा यांची स्थिती. 3 वाजता असणारी मिनिट काटा व तास काटा, आवर हा हँड आणि मिनिट हँड या दोघांची स्थिती. कंडिशन कोणत्या कंडिशन मध्ये असतात? 3 o'clockला. आणि 4th नंबरचा ऑप्शन आहे टेबलाच्या पृष्ठभाग व टेबलाचे पाय. टेबलाचा पृष्ठभाग व टेबलाचे पाय.
बघा आता त्यांनी काय म्हटलंय आपल्याला प्रश्नामध्ये, काय म्हटलंय बालमित्रांनो की पुढीलपैकी कोणते लंबरेषेचे उदाहरण नाही. लंबरेषा म्हणजे परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईनचं कुठलं एक्झाम्पल नाही आहे. हे दिलेले 4 ऑप्शन आहे, याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल असं नाही की जे परपेंडिक्युलर लाईनचं नाही आहे. आता बघा आपण रेल्वेचे रूळ. रेल्वेचे रूळ माहिती आहे, पाहिलंय सगळ्यांनी. रेल्वे ज्याच्यावर चालते ते रूळ ते असे असतात. ओके, रेल्वेचे रूळ. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलं आहे, दिव्याचा खांब व रस्ता. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, हा रस्ता, हा दिव्याचा खांब. बघा कुठलं झालं आहे, राईट अँगल तयार झाला आहे, म्हणजे ही परपेंडिक्युलर लाईन आहे. ही कोणती आहे, परपेंडिक्युलर लाईन आहे, म्हणजे हीच लाईन आहे, त्याच्यामुळे हे आपलं ऑप्शन येणार नाही. तिसरा आहे 3 वाजता असणारी मिनिट काटा. 3 वाजता बघा, इथे 12 वाजले, इथे 3 वाजले, इथे 9 आणि इथे 6. हे दोघं आपले सेंटर पॉईंट. हा आपला तास काटा आणि हा आपला मिनिट काटा. बघा अशी कंडिशन झाली आहे त्यांची. अशी कंडिशन झाली आहे म्हणजेच काय आहे बघा, ही परपेंडिक्युलर लाईन आहे. ही कोणती लाईन आहे, परपेंडिक्युलर लाईन. आणि चौथा नंबरचं काय म्हटलंय त्यांनी, टेबलाचा पृष्ठभाग. आता हा टेबलाचा पृष्ठभाग व त्याचे पाय, हे त्याचे पाय टेबलाचे कोणते, पृष्ठभाग आणि पाय. बघा कोणती झाली कंडिशन परत, इथे इथे पण परपेंडिक्युलर आहे, इथे पण परपेंडिक्युलर लाईन आहे, इथे पण परपेंडिक्युलर लाईन आहे, इथे मात्र पॅरलल लाईन आहे. इथे पॅरलल लाईन आहे, इथे परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर. त्यांनी तेच विचारलंय की कुठलं परपेंडिक्युलरचं एक्झाम्पल नाही. तर हे जे आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 इज नॉट परपेंडिक्युलर लाईन, दिस इज पॅरलल लाईन. ह्या समांतर रेषा आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ओके, तर आता पुढचा बघूया आपण प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात, पुढीलपैकी कोणत्या, पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंब रेषा दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतील. बघा आता पॅरलल लाईन पण पाहिजे, परपेंडिक्युलर लाईन पाहिजे. समांतर रेषा व लंब रेषा आढळून येतील. बघा आता आपल्याला दोन्ही लाईन कोणत्या आकारामध्ये, कुठल्या शेप मध्ये येतात हे शोधून काढायचं आहे. बघा वर्तुळ, आयत, वन ऑप्शन इज वर्तुळ म्हणजे सर्कल, सर्कल, आयत, रेक्टेंगल, त्रिकोण आणि शंकू, त्रिकोण आणि शंकू, ट्रायंगल आणि हा शंकू. बघा आता त्यांनी काय म्हटलं की पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारामध्ये समांतर रेषा व लंब रेषा आढळून, दोन्ही येतील, पॅरलल लाईन पण आणि परपेंडिक्युलर लाईन. आता सर्कल मध्ये शक्यच नाही आहे, ट्रायंगल मध्ये पण शक्य नाही आहे, कारण ह्या हे पहा छेदत आहेत, काय करतात तिन्ही छेदत आहे. शंकू मध्ये पण शक्य नाही आहे का, नाही. आता आपण रेक्टँगल काढून बघूया. इथे मात्र तुम्हाला बघा हे ह्या दोन ज्या दिसतात ना, ह्या पॅरलल लाईन आहे. ह्या दोन कोणत्या, पॅरलल लाईन. आणि ही जी दिसते ही आहे परपेंडिक्युलर. तसंच ही पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगल मध्ये पॅरलल लाईन पण आहे आणि परपेंडिक्युलर लाईन पण आहे, समांतर रेषा पण आहेत आणि लंब रेषा पण आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. रेषा ए बी व रेषा पी क्यू परस्पराशी 90 अंशाचा मापाचा कोन करतात. हे विधान वापरून चिन्हांचा, बघा आता किती छान प्रश्न आहे, एकदम मस्त प्रश्न आहे. बघा रेषा ए बी व रेषा ए बी
व रेषा रेषा ए बी व रेषा पी क्यू परस्परांशी 90 डिग्रीचा कोन करतात, मापाचा कोन करतात. मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हांचा वापर करून, हे विधान म्हणजे सेंटेन्स, हे विधान चिन्हांचा वापर करून, चिन्हांचा वापर करून, चिन्हांचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येतील, कशा प्रकारे लिहिता येईल. कशा प्रकारे लिहिता येईल. ऑप्शन नंबर 1 आहे बघा, रेषा ए बी पॅरलल लाईन रेषा पी क्यू. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे रेषा ए बी रेषा पी क्यू. थर्ड नंबरचा ऑप्शन आहे रेषा ए बी लंब रेषा पी क्यू. रेषा ए बी म्हणजे लाईन ए बी, लंब रेषा परपेंडिक्युलर लाईन रेषा पी क्यू. आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे रेषा ए बी, सॉरी ही असंच आहे, रेषा ए बी टी रेषा पी क्यू. आणि फोर्थ नंबरचा आहे रेषा ए बी परपेंडिक्युलर लाईन रेषा पी क्यू. बघा त्याने काय विचारलं आपल्याला, ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या परस्पराशी 90 अंशाचा कोन करतात. 90 अंश म्हणजे रेक्टेंगल, सॉरी राईट अँगल. 90 अंश म्हणजे राईट अँगल. आणि आपल्याला आपण परपेंडिक्युलर लाईनची डेफिनेशनच अशी केली होती की त्या काय करतात, 90 डिग्रीचा कोन तयार करतात. आणि इथं तेच विचारले की रेषा ए बी व रेषा पी क्यू ह्या 90 डिग्री मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हांचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल. मग आता ह्या परपेंडिक्युलर लाईन आहे आपल्याला माहित झालं, ह्या परपेंडिक्युलर लाईन आहे कारण त्या 90 अंशाचा कोन करत आहे असा, त्याच्यामुळे ह्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. म्हणजे ही ए बी असेल तर ही पी क्यू आहे. आणि म्हणून मग हे कसं लिहायचं, ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. रेषा ए बी लंब रेषा पी क्यू. बघा इथं काय केलं, याला उलट केलं तर टी बनवला, पण आपण कन्फ्युज व्हायचं नाही, बरोबर फोर्थ नंबरचं उत्तर काढायचं. योग्य उत्तर म्हणजे राईट आन्सर इज रेषा ए बी लंब रेषा पी क्यू. लाईन ए बी परपेंडिक्युलर लाईन पी क्यू. ओके डन, कळलं तुम्हाला. आता आपण एक क्वेश्चन बघूया जो 2018 ला आलेला आहे. 2018 ला आलेला आहे. दोन समांतर रेषा परस्परांना, बघा हा 2018 ला प्रश्न आलेला आहे. दोन समांतर रेषा म्हणजे पॅरलल रेषा, पॅरलल लाईन परस्परांना म्हणजे एकमेकींना रिकामी जागा, परस्परांना एक रिकामी जागा दिली आहे. इथे 2018 ला आलेला आहे. आणि ऑप्शन काय आहे, पहिला ऑप्शन आहे छेदतात. दुसरा ऑप्शन आहे वाढवल्यानंतर छेदतात, म्हणजे त्या मोठ्या केल्यानंतर छेदतात. तिसरा ऑप्शन आहे कधीही छेदत नाही, कधीही छेदत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे, फोर्थ ऑप्शन इज दॅट लंब असतात.
बघा, दोन समांतर रेषा, दोन पॅरलल लाईन, मी तुम्हाला पहिलेच डेफिनेशन सांगितली पॅरलल लाईनची, की पॅरलल अशा असतात, दोन कितीही वाढवल्या, कितीही मोठ्या केल्या तरी त्या कधीही एकमेकीला छेदत नाहीत. त्या कधी नेवर नेवर छेदतच नाही. ते किती वाढवा कमी करा, म्हणजे हे 3 ऑप्शन नाहीच आहेत आपले, तर आपला ऑप्शन नाही, ऑप्शन नंबर 3, त्या कधीही छेदत नाहीत. पॅरलल लाईन ह्या कधीही छेदत नाहीत. लिहून घ्या बालमित्रांनो, बघा किती सोपं आहे, पटापट लिहून घ्या. आणि आपल्या आजचं एवढाच क्लास आहे, आपले एवढे जेवढे होते याच्यावरचे क्वेश्चन आपण सगळे सॉल्व्ह केले. याच्यावरचे क्वेश्चन पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन याच्यावरचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि तुम्हाला छान मजा आली. अतिशय सोपा भाग आहे, खूपच छान समजलं असेल तुम्हाला, छान सोपं गेलं असेल. तर मग आज आपण इथे थांबूया बालमित्रांनो. चला तर मग उद्याचे क्लास परत यायचं उद्याच्या क्लासला, आणि उद्याच्या क्लासपर्यंत सगळ्यांना बाय बाय बेटा, बाय बाय. ओके. आणि क्लास आवडला तर सगळ्यांनी व्हेरी गुड, डन, वेल डन.